आणि आता मी करते पेपर पॅटर्न कटिंग. हे बघा, हे जे पॅटर्न आहे हे रात्री मी काही कटिंग केलेले तर आणि आता कटिंग करायला घेतले तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. ज्या मैत्रिणींना ऑर्डर द्यायची त्यांना स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ज्या ताईंना लिहिता वाचता येत नाही त्यांनी कॉल केला तरी चालेल. फक्त ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी व्हॉट्सअपलाच मेसेज करा, त्यांनी कॉल करू नका. कॉल केल्याच्या नंतर फक्त पॅटर्न विषयीच माहिती विचारायची, कारण जास्त वेळ माझा घेऊ नका, कारण मला खूप काम असतं आणि वेळ माझा फोनमध्ये जातो. आणि ज्या ताईंनी मला व्हॉट्सअपला मेसेज टाकले तर त्यांना रिप्लाय द्यायला थोडासा टाइम लागला तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणतात ताई रिप्लाय देत नाही, लगेच युट्यूब चॅनलला कमेंट करतात, फेसबुकला कमेंट करतात की ताई रिप्लाय देत नाही. पण काय होतं, सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात, थोडासा वेळ लागतो आणि खूप मेसेज येत असतात. सगळ्याला रिप्लाय देणं शक्य नाही होत लगेच एकाच वेळी. जसं वेळ मिळेल तसं मी सगळ्याला रिप्लाय देते, टेन्शन घेऊ नका. जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलाय त्याच्यावर फोन पे गुगल पे नाहीये, त्याच्यावर पैसे मारू नका, पैसे पाठवू नका. जी मला ऑर्डर द्याल त्याच्यानंतर मी तुम्हाला स्कॅनर पाठवते आणि स्कॅनरला पाठवल्यानंतरच मला पैसे पे करायचे आणि स्क्रीनशॉट पण पाठवायचे. माझ्याकडे पण पैसे आल्यानंतर मी स्क्रीनशॉट परत तुम्हाला रिटर्न पाठवते. तर डायरेक्ट तुम्ही नंबरवर पैसे पाठवू नका, कारण म्हणजे परत तुम्ही म्हणता की ताई आम्ही तुम्हाला नंबरवर पैसे पाठवले आणि मग तुम्ही असं कसं बोलता, तर असं करू नका. हात जोडून विनंती.